गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। हे असो ऐसे सावयव एत सासिन्नले आती रसभाव तेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगा। हा 11वी ओवी आहे। त्याच्या अगोदर त्यांनी जे वर्णन केलेलं आहे की हा संपूर्ण 11वा अध्याय म्हणजे निवृत्तीनाथांनी अनुभवाच्या ज्ञानाच्या आधारे जणू हा जो प्रयाग क्षेत्र जे तयार केलेलं आहे तिथल्या या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांच्या आधारे आपण हे सर्व याचा उपभोग घ्यायचा आहे 11व्या अध्यायाचा आणि त्या अनुभूतीत जायचं असं सर्व वर्णन जे गंगा यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम कसा आहे हे सर्व भाग आपण मागच्या वेळेला पाहिला। त्याच्या पुढे असं म्हणतायत हे असो ऐसे सावयव असे हे सावयव रूपकाचे निरूपण पुरे। म्हणजे सावयव रूपकाचे निरूपण पुरे या अध्यायात रसभाव भरास आलेले आहेत आणि येथे सर्व जगाला श्रवणाच्या आनंदाचे राज्य प्राप्त होईल। आता सावयव निरूपण म्हणजे काय झालं बघा। त्यांनी काय केलं होतं बघा। ज्याप्रमाणे प्रयागाच्या ठिकाणी गंगा यमुना यांच्या संगमात गुप्तपणे सरस्वती नदीचा संगम होऊन प्रयाग हे त्रिवेणी संगमाचे स्थान झाले आहे हे सर्वांना माहिती आहे। त्याप्रमाणे या अध्यायातही शांत व अद्भुत म्हणजे गंगा यमुना हे शांत आणि अद्भुत रस आपण अनुभवणार आहोत या अध्यायामध्ये। परंतु या दोन रसांचे प्रगट प्रवाह असून त्यामध्ये भगवंताची गीतारूप रसाळ वाणी रूपी ही सरस्वती नदी लक्षात आलं। म्हणून याच्यातले जे सर्व शब्द स्वरूप आहे जे भगवंताच्या मुखातून आलेले आहे ते एक प्रकारची सरस्वती नदी आहे। कारण याचाच अर्थ थोडक्यामध्ये जर आपण घ्यायचा म्हटला तर सहज आपण गीता घेतली किंवा ज्ञानेश्वरी घेतली आणि वाचली तर ती कळत नाही। त्याचं कारणच हे आहे लक्षात ठेवा। काय होतं की हे न कळण्यापाठीमागची कारणं जी आहेत ते गीतेच्या नुसत्या अर्थाने चालायचं नाहीये आपल्याला। त्या दोन अर्थांच्या म्हणजे एक रस जे त्यातनं निर्माण होत आहेत 11व्या अध्यायाच्या निमित्ताने म्हटलेलं आहे यांनी। परंतु प्रत्येक अध्यायामध्ये विविध प्रकारच्या रसांची निर्मिती आहे। कर्मातनं निर्माण होणारी ज्ञानाचा रस आहे, भक्तीचा रस आहे, विविध जे आपण नवरस म्हटलेले आहेत त्या सर्व रसांची अष्टसात्विक भावांची निर्मिती विविध ठिकाणी विविध जाणीवातनं होते। आणि त्याला कारण काय आहे शब्द आहेत। म्हणजे नुसते शब्द पकडून चालणार नाही आहेत तर दोन शब्दांच्या मध्ये जो भाव आहे ज्याला आपण रीड इन बिटवीन द लाईन्स म्हणतो ते आपल्याला समजलं पाहिजे। आणि या संपूर्ण गोष्टीसाठी फक्त हा श्लोक घेतला आणि गीता समजली असं होणार नाहीये। म्हणून गीता समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदरच्याही श्लोकांचा उहापोह करावा लागणार आहे आणि तो आपण करतो बघा खूपदा। लक्षात आलं का? अगोदरचे रेफरन्सेस काय घ्यायचे आहेत कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हा गुणाकार करतो कुठल्याही पुढच्या इयत्तेमध्ये तेव्हा अगोदरचा रेफरन्स असतोच गणिताचा। लक्षात ठेवा तुम्हाला भूमिती आणि ट्रिग्नोमेट्री आणि अंकगणित या तिन्ही गोष्टी पुढच्या सायन्स मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी कायम लागणारच आहेत। मग तेव्हा जे गणित किंवा प्रमेय सोडवायचं असेल
त्यावेळेला त्या प्रमेयाला वाचताना रीड इन बिटवीन द लाईन्सच वाचावं लागणार आहे ना आपल्याला. तुम्ही जर ते वाचलं नाही, तुम्ही पहिल्या अध्यायाचा रेफरन्स जर कायम प्रत्येक अध्यायात लावलाच नाही कधी, तर त्याचा काही उपयोग आहे का? तुम्ही कर्माचा सिद्धांत जेव्हा त्यांनी मांडलेला आहे, कर्मयोग सांगितला आहे, जेव्हा कर्मसन्यासही सांगितलेला आहे, त्या सर्व गोष्टीचा उहापोह प्रत्येक अध्यायात व्हायला पाहिजे. हे असं का सांगितलंय? कारण ती पीठिका तशी आहे. तुम्ही नुसतं तेवढ्या पुरतं जर घेऊन वाचाल तर ते अधूर ज्ञान होण्याची शक्यता आहे. आणि नेमकी भूमिका जी श्रीकृष्णाला अर्जुनाला ज्या स्टेजवर न्यायचं आहे, स्टेज कुठला आहे की त्याला त्याच्या कृतीमध्ये आणायचं आहे आणि ते ईश्वरी कार्य कसं आहे हे त्याला पटलं पाहिजे ना. म्हणून त्या ईश्वरी कार्याच्या अभिव्यक्तीला अनुसरूनच सर्व तत्वज्ञानाची जाणीव आहे, लक्षात ठेवा. हे विसरून कदापि चालणार नाहीये आपल्याला. म्हणून इथं प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे स्वरूप दिलेलं आहे. म्हणून याच्यात त्यांनी काय म्हटलंय, असे हे सावयव रूपकाचे निरूपण पुरे. म्हणजे सावयव म्हणजे काय, गंगा म्हणजे काय त्याचं प्रतिपादन केलं, यमुना म्हणजे काय त्याचं प्रतिपादन केलं. म्हणजे जे रूपक दिलेलं आहे त्या प्रत्येक रूपकाला त्या रूपकाच्या अवयवाशी जोडलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा एखादं म्हणतो तुझं तोंड, म्हणजे उदाहरण एकदम डोक्यात आलं म्हणून, तुझं तोंड आज काय पान खाल्लं की काय इतकं लाल दिसतंय असं म्हणतो. हे काय सावयव आहे का? हे सावयव नाही होऊ शकत. कारण याची पानाची उपमा कशाला दिलेली हे कळत नाही. पान हिरवं असतंय पण तोंड लाल झालेलं आहे. म्हणजे पानाची उपमा पूर्णपणे झाली का? पण आपण समजून घेतो की याचं तोंड लाल झालंय म्हणून ते तसं वापरलेलं आहे. म्हणून हे विदाउट अवयव, म्हणजे त्यांनी त्याला शब्द काय वापरलाय, एक निरवयव. हे मराठीतला भाग आहे हा, मलाही काही एवढा अभ्यासातला नाहीये, पण ते सावयव याच्यावरनं मी माझा शोध लावला की हे असं प्रकरण आहे, लक्षात आलं का? कारण इथं प्रत्येक गोष्टीची तुलना त्याच्याशी केल्या जाते, लक्षात आलं. म्हणजे त्याच्या ज्ञानाचा प्रकाश हा सूर्यासारखा आहे. आता म्हणजे तो सूर्य आहे का असं म्हणायचं आहे का? तसंही होत नाही. ज्ञानाचा प्रकाश आहे पण त्याचं ज्ञान म्हणजे सूर्य आहे का? तसंही नाही. फक्त प्रकाशापुरती दिलेली ती उपमा आहे. म्हणजे पूर्ण उपमा ती होऊ शकत नाही. असं हा मराठीतला भाग आहे. ज्यांना मराठीत आहे त्यांनी समजून घ्या, एवढंच. बाकी काही मला त्याच्यात म्हणण्याचा भाग नाहीये. असे सावयव रूपकाचे निरूपण पुरे असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज स्वतःच म्हणतात, या अध्यायात रसभाव भरात आलेले आहेत आणि येथे सर्व जगाला श्रवणाच्या आनंदाचे राज्यच प्राप्त होईल. म्हणजे श्रवणापासून परमसुख प्राप्त होईल असा त्याचा अर्थ घेऊयात. कारण याच्यामध्ये आपल्याला जो सर्व आनंद मिळतो आहे, या आपण एवढ्या कन्सिस्टंटली 11व्या अध्यायापर्यंत इथे येत आहात, याचाच अर्थ काय, कुठंतरी श्रवणाचा आनंद आहे की नाही. आणि त्या श्रवणाच्या आनंदातनच आपल्या अंतरंग चतुष्टयाला वरच्या स्तरावर न्यायचं आहे. म्हणून श्रवण मनन चिंतन या घटना साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेतच. ते कधीच विसरून चालणार नाहीये. तो साधनेचा अविभाज्य भाग आहे. नुसता जप करून उपयोग नाही, नुसतं श्रवण करूनही उपयोग नाही. मनन आणि चिंतन हे पुढच्या जाणीवांमधलं आहे. अशा दृष्टीने जेत शांतात भूत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेत. जेथे केवळ शांत रस व अद्भुत रस हे स्पष्ट आहेत आणि बाकीच्या रसांनाही शोभा म्हणजे मान प्राप्त झाला आहे, हे थोडे असले तरी उघड मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. म्हणजे काय, जेथे केवळ शांत रस व अद्भुत रस हे स्पष्ट दिसणार आहे. म्हणजे हे पुढे काय बघणार आहोत आपण यासाठी आहे. आणि हे अर्जुनाशी धरून परत चाललेलं आहे. लक्षात घ्या, अर्जुनाला विभूती योग सांगून झालाय, आपल्याला सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे.
म्हणून विभूती योगाचं महत्व मी पहिल्यापासून जे सांगतोय तुम्हाला त्या फार वेगळ्या प्रकारचं आहे. कारण विभूती योगामध्ये प्रत्येक विभूती अरे याच्यात ईश्वर आहे ही अद्भुतता त्या विभूती योगात दाखवलेली आहे. आणि ती अद्भुत जाणीवेची निर्मिती झाली की ऑटोमॅटिक खरंच ईश्वर असा बघायला पाहिजे हा शांत रस आपोआप आपल्यामध्ये सुरू होतो. म्हणून या विभूती योगामध्ये या शांत आणि अद्भुत रसाचं गणित त्यांनी मांडलेलं आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. परंतु विश्वस्वरूपाच्या म्हणजे त्याचं जे विराट स्वरूप जे दाखवलेलं आहे त्या विराट स्वरूपाच्या दर्शनामध्ये ही अद्भुतता पूर्णतेला जाऊन पोचते आणि त्यातून ती शांती मिळते. ईश्वराच्या स्वरूपाच्या जाणीवेतून शांती मिळते असं यांना म्हणायचंय, लक्षात ठेवा. म्हणून शांतातूनच आनंदात पाहिजे. आता हा परत वेगळा विषय थोडा होतो, नाही असं नाही. शांतातून आनंदात पाहिजे म्हणजे प्रथम शांत म्हणजे काय हे कळलं पाहिजे आपल्याला. शांत म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये जे जे जाणीवा आहेत या सर्व जाणीवा म्हणजे ईश्वराच्या मूल जाणीवा आहेत, लक्षात ठेवा. म्हणून पराशक्ती जी आहे सच्चिदानंद स्वरूपाबरोबर असणारी सच्चित, ती जी चित स्वरूपातली परा ज्याला म्हणतो आपण, ती खरी महेश्वरी, ती खरी काली, ती खरी तुमची जी देवी म्हणा किंवा अनघा लक्ष्मी म्हणा, तुमच्या याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या याच्यातली ती देवी आहे, लक्षात आलं. आणि ती जेव्हा कार्यामध्ये येते तेव्हा ती अपरा होते. हा विषय आपल्याला माहिती आहे. पण ती येऊन करते काय तर या ईश्वराच्या जाणीवांना विभागून टाकते. ईश्वराच्या जाणीवांना विभागून टाकते म्हणजे काय होतं की त्याचे जी मूर्त स्वरूप म्हणजे सुरुवातीला तिला जे साध्य करायचं आहे ते ध्येय मी ब्रह्म आहे सर्वं खलु इदं ब्रह्म या जाणीवेतून तिला शेवटी जीवांची निर्मिती करायची आहे. पण त्या जीवांच्या निर्मितीसाठी ती अगोदर अष्टदा प्रकृतीच्या जाणीवा तयार करते. म्हणून अष्टदा प्रकृतीमध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की पृथ्वी आप तेज वायू अग्नी आकाश ही जी सर्व तेज म्हणजे अग्नी ही जी काही पंचमहाभूत आहेत आणि सत्व रज तम या सर्व जाणीवा मूळ ईश्वरापासूनच्याच आहेत. म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास केला ना डायरेक्ट एकेका प्रकृतीच्या अष्टदा प्रकृतीतल्या एकेका प्रकृतीचा अभ्यास जरी केला तरी शेवटी आपण त्या परब्रह्माकडे डायरेक्ट जाऊन पोचतो, लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यातनच पुढे जीवन म्हणजे त्याचं मूळ अस्तित्व आहेच, पण ती जाणीव विभागल्या गेल्यामुळे आकाश तत्व अनंताच्या जाणीवेतनं तयार होते. ती जाणीव विभागल्या गेल्यामुळे वायू तत्वाची तीच परिस्थिती आहे, जलतत्वाची आहे, तेज तत्वाची आहे आणि पृथ्वी तत्वाची पण आहे. आणि मग संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती ही त्याच्या एकमेव जाणीवेतनं तयार झालेली आहे, परंतु विभागित जाणीवांमधनं आहे. म्हणून आकाश वेगळं दिसतं, पृथ्वी वेगळी दिसते, जल वेगळं दिसतं, पण या सर्वांमध्ये काय आहे मूल तत्व एकच आहे. मूल तत्वाची जाणीव जी आहे ती सच्चिदानंद स्वरूपाचीच आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर परत छोट्या छोट्या जाणीवा तयार होतात आणि त्या जाणीवा परत त्या प्रकृतीचं स्वरूप धारण करतात. आणि हे जे प्रकृतीचं धारण केलेलं स्वरूप आहे त्याच्यातूनच 84 लक्ष योनींची निर्मिती होते. आणि तसं जर आपण पाहिलं तर आपल्यामध्ये माणसामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये एका वेगळ्या दृष्टिकोनातून जर तुम्ही त्याच्याकडे नजर टाकली तर तुमच्या असं लक्षात येईल की माणसं जरी म्हटलो आपण तरी प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे, प्रत्येकाला वेगवेगळा आकार रंग रूप ते सर्व आहे. नामरूपाच्या जाणीवा वेगवेगळ्या आहेत, भेद आलेत, परंतु
सर्व मानवजात म्हणून जर म्हणा, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आहेच आणि शरीर आहे, त्याच्या प्रमाणात प्रत्येक मानवात फरक असेल, परंतु मानव जात म्हणून जेव्हा आपण एकत्र पाहतो तेव्हा ते स्वरूप एकत्रित आत्म्याचं स्वरूप दिसतं. हीच भूमिका तुम्ही सगळ्या जनावरांची जरी धरली तरी सर्व जनावरांना, म्हणजे बैल घोडा हत्ती जी काय जनावरं असतील जगात ती सर्व, त्यांच्यामध्ये प्रत्येकाला शरीर आहे, प्रत्येकाला बुद्धी आहे, प्रत्येकाला प्राणाची जाणीव आहे, प्रत्येकाला एक प्रकारची जीवात्म्याच्या ज्या जाणीव आहेत त्या आहेत. म्हणून ते प्राणी सुद्धा एकत्रित दिसतात. जंतू म्हणाल तर त्यांना पण तशीच सवय. म्हणून अशा 84 लक्ष योनी मधून अनंत निर्मिती आहे. परंतु या योनींमध्ये काय होत आहे की त्या इच्छा, त्या जीवा म्हणजे ज्या इच्छांमधनं ज्या जाणीवांमधनं ते तयार झालेले आहेत, त्या जाणीवांना वृद्धिंगत होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजे त्यांना क्रांती करण्याचे चान्सेस खूप कमी दिसतात. म्हणून तुम्हाला घोड्यांमध्ये क्रांती झालेली दिसणार नाहीये, गाढवांमध्ये क्रांती झालेली दिसणार नाहीये. माणसांनी काहीतरी डोके लावून कुठेतरी खेचर निर्माण केलं ही गोष्ट वेगळी आहे. मग ते सुद्धा काय म्हणजे तो एक वेगळा प्रयोग म्हणून घेतलेला आहे, पण ती जाणीव म्हणून म्हणाल तर खेचर काही पुढे होतो पुढे काही त्याचा वेगळा बदल झालेला नाहीये. मासे मासेच राहत आहेत, त्यांच्यामध्ये क्रांती नाही. परंतु या सर्व योनींमधनं मानव जमात जी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याचा विकासच अशा प्रकारची धडपड आहे की तो परमेश्वराच्या आत्म्याशी निगडित व्हायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ही सर्व पद्धती जी आहे याच्यामध्ये आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश चैतन्य स्वरूपामध्ये आहे. तो माणसाच्या जाणीवांमध्ये आलेला आहे. म्हणून माणसालाच एकमेव जाणीव अशी आहे की तो स्वतःची उत्क्रांती करून घेऊ शकतो. म्हणून बाकीच्या योनींना भोग योनी म्हटलेलं आहे. त्यांच्यामध्ये आत्मा असतो, परंतु त्या आत्म्याला जी सपोर्टिंग सिस्टीम लागते उत्क्रांत होण्यासाठी ती अवेलेबल नाहीये. हा दोन याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून अवतार जेव्हा होतो, एखादा अवतार रामाचा अवतार झाला, कृष्णाचा अवतार झाला, या सर्व अवतार प्रक्रियामध्ये ईश्वर त्याच्या योग सामर्थ्याच्या शक्तीने शरीर धारण करतो. पण ते शरीर माणसासारखंच धारण करतो, लक्षात ठेवा. कारण मानव एकमेव गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये क्रांती घडू शकते. म्हणून मानवी अवतार, मानवी स्वरूपातला अवतार हा फक्त धर्म संस्थापनार्थ नाहीये, लक्षात ठेवा. तो त्याच्या पलीकडचा अजून एक त्याचा जो दुसरा भाग आहे, तो भाग म्हणजे ईश्वर हे दाखवतो आहे, कुठेतरी कृष्ण हे दाखवतो आहे की अरे माझ्यासारखंच मन बुद्धी चित्त तुला पण आहे. म्हणून अर्जुन हा महामानव आहे, त्याला त्याने धरलाय. बरोबर, हे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं. अर्जुन महामानव आहे आणि अर्जुनालाच का गीता सांगितली हा विषय मागच्या वेळेला आपण बोललो होतो. त्याची कारणं ही आहेत. त्यामुळे या ज्या आपल्यामध्ये असणाऱ्या जाणीवा आहेत या सर्व ईश्वराशी निगडित होत जातात. हे बाकीच्या योनींमध्ये शक्य होत नाही. समजा धरून जरा आपण जसं म्हणतो षड्गुण ऐश्वर्य संपन्न ईश्वराची गुणात्मकता आहे. या सर्व गुणात्मकता रिजेक्शन, ऍस्पिरेशन आणि सरेंडर या तर त्रिसूत्री आहेतच, साधनेचा भाग आहे. याच्या आधाराने माणूस जेव्हा साधना करत जातो तेव्हा त्याचे गुण आणि आपले गुण एक व्हायला लागतात. म्हणजेच
हा मानव जो आहे त्याच्या आत्म्याचा विकास व्हायला लागतो. आणि या स्वरूपातनं जेव्हा तो या सगळीकडे बघायला लागतो, अर्जुनाचं तसं घडवलंय कृष्णाने. लक्षात घ्या, अर्जुन असा का, विभूती योग हा अर्जुनाला का सांगितलाय की अरे तू आता आत्म्याच्या जाणीवेवर आलेला आहेस आणि तुला माझं या विश्वातलं स्वरूप या रीतीने बघायला सुरुवात कर. हा खूप महत्वाचा असा अध्याय म्हणतो मी, त्याची कारण ती आहे. कारण इथं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होण्याची फेज सुरू झालेली आहे. जसं आपण पाणी असतं की नाही, ते थंड थंड करत जातो. थंड थंड केल्यानंतर सगळं पाणी हे एकदम बर्फ होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बर्फाचे कण दिसायला लागतात. म्हणजे पाणी आणि बर्फ अशी एक मिडल स्टेज, सेमी सॉलिड ज्याला म्हणतो आपण, सेमी लिक्विड सेमी सॉलिड स्टेज ही तयार होते. आणि एक वेळ अशी येते की त्यावेळेला सर्व बर्फ होतो. तशी स्टेज अर्जुनाची कृष्णाने तयार केलेली आहे. तो सेमी सॉलिड स्टेज मध्ये आणलेला आहे त्याला. म्हणजे तो आत्म्याच्या जाणीवेत आलेला आहे आणि विश्वात्म्याच्या जाणीवेमध्ये त्याला आता तो नेतो आहे. आणि या विश्वात्म्याच्या जाणीवेतनं त्याला खरा ईश्वराचं ब्रह्मांड स्वरूप कळणार आहे. आणि ब्रह्मांडाच्याही पलीकडे अजून तो आहे. म्हणजे तो ब्रह्मांडाच्या बाहेर राहून कुठेतरी हे सगळं चालवतोय असा अर्थ नाहीये. बऱ्याच लोकांचा असा समज होतो, मी जेव्हा विश्वातीत म्हणतो तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल तसा की परमेश्वर कुठेतरी वेगळा बसलाय आणि तो संपूर्ण विश्व चालवतोय. तसं काही नाहीये. तो या विश्वातच आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म. पण हे समजून घे असं तर अर्जुनाला सांगतोय. खूप सुंदर आहे. हा तत्वज्ञानाचा भाग आहे नक्की, थोडा जड जाईलही, परंतु हा समजल्याशिवाय गीताच कळणार नाही. तुम्ही किती भाष्यकारांना किती सांगा, असं माझं मत आहे. म्हणजे सांगणारे सांगत असतील, परंतु हा मेन मुद्दा आहे त्याचा की का असं करतोय. कारण त्याला या विश्वात्मक जाणीवेमध्ये नेल्याशिवाय तो ब्रह्म आहे हे कळणार नाही. आणि सर्व खरु इदं ब्रह्म आहे, मग याच्यात मरणाचा विषयच येत नाही ना. असं ते गोवल्या जातं पुढे. कारण मृत्यू म्हणजे काय, शांत स्वरूप जे आहे माझं, आपण सर्व मी शांत स्वरूपावरनं सुरुवात केली, बरोबर आहे की नाही. जन्म होणं म्हणजे काय, जे अनंत स्वरूप आहे ते शांतात आलं. कारण मी आत्मस्वरूपामध्ये असतो ते शांतात आलं. मृत्यू म्हणजे काय होतं, शांत म्हणजे हे जे शरीर आहे ते अंत पावतं आणि मी परत अनंतात जातो. या स्वरूपाची जाणीव म्हणून प्रत्येक गोष्ट इथली ही संपणारी आहे असं म्हणण्याचं कारण आहे ते आहे. परंतु हे संपणार नाही कधीच, मी कधी मरणारच नाही आणि हे सगळं असंच चालणार आहे ही भ्रांती आहे. म्हणून मला जे दिसतं ते सत्य मानायचं का नाही मानायचं, ते सत्य आहे राजा, ते सत्य नाही असं नाहीये, परंतु ते नाशिवंत आहे हे म्हणण्या पाठीमागचा भाग जो आहे तो हा आहे. म्हणून नाशिवंताच्या मागे लागायचं का खऱ्या सत्याच्या मागे लागायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे. नाशिवंताच्या मागे लागलं की झालं, भौतिकातलं सुरू झालं सगळं. मग त्या भौतिकामधलं भौतिकातच शिरत राहतं सतत आणि तेही मरत राहतं सगळं. हे समोरची माणसं मरताय ते दिसत नाहीये आणि मी अमर आहे म्हणायचं आणि हेच खरंय सगळं असं म्हणायचं, हे म्हणजे माणसाच्या बुद्धीला झालेला भ्रम आहे असं अर्जुनाला श्रीकृष्ण स्वतः सांगतायत. ही भूमिका आहे त्याच्यामध्ये. म्हणून तो म्हणतात, तो हा 11वा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या नाही, जे येथे केवळ शांत व अद्भुत रस हे स्पष्ट आहेत आणि बाकीच्या रसांनाही शोभा म्हणजे मान प्राप्त झाला आहे. म्हणून बाकीचे रस सुद्धा याच्या बरोबर आहेत. हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा विविध प्रकारचे रस आपल्यामध्ये तयार होतात.
अष्टसात्विक भाव जेव्हा तुम्हाला हे असं स्वरूप समोर दिसायला लागतं तेव्हा आपल्यामधले साधी पूजा करताना सगुणाची उपासना करताना सुद्धा डोळ्यात पाणी येऊ शकतं ना. मग ही तर केवढी मोठी पूजा आहे, लक्षात घ्या. कारण या पूजेची जाणीव ही सर्व प्रकारचे भाव तयार करू शकते आणि त्याच्यातनं काय मिळतं, त्याच्यातनं मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय की आहे या जाणीवांमधनं अज्ञान निवृत्ती होते. कारण मोक्ष प्राप्ती ही खूपच थिटी कल्पना आहे, लक्षात घ्या. जीवात्म्याला मोक्ष प्राप्त होणं म्हणजे काही सर्वस्व नाहीये. मोक्ष प्राप्त होणं म्हणजे अज्ञान नाहीसं होणं. अज्ञान नाहीसं झालं तरी साधनेमार्फत त्या जीवात्म्याला आत्म्यात परावर्तित करायचं, ही पण एक मोक्षाची वरची पायरी आहे. अगोदर अज्ञान नाहीसं करणं हा एक मोक्ष आहे. त्याच्यावरतीच वरचा मोक्ष म्हणजे आत्म्याची जाणीवेत जाणं आणि त्याच्यावरचा मोक्ष म्हणजे विश्वात्म्याच्या जाणीवेत जाणं आणि त्याच्या पुढचा मोक्ष म्हणजे अनंताच्या विश्वातीताच्या जाणीवेत जाणं. बघा, म्हणजे मोक्ष सुद्धा कसा क्रांत होत जातो. म्हणून मी म्हटलं मोक्ष संकल्पना थिटी पडते, त्याची कारण ही आहे. म्हणून ती मोक्ष संकल्पना ही अनंतापर्यंत नेता यायला पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. एनिवे, तो हा 11वा अध्याय जो देवाचा आपण पे विसमता ठाव परी अर्जुन सदैवांचा राव जे येतही पातला. तो हा 11वा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या विश्रांतीच्या ठिकाणाचे निरूपण करणारा होय. लक्षात घ्या. आता हे खूप महत्वाचं इथं शब्द वापरलेले त्यांनी, बरं का. पण अर्जुन मात्र सर्व भाग्यवानांमध्ये थोर भाग्यवान आहे, कारण तो येथेही प्राप्त झाला. म्हणजे निज धामापर्यंत पोहोचवलंय अर्जुनाला, कारण तो तिथं प्राप्त झालाय म्हणतायत. लक्षात. म्हणजे तो हा 11वा अध्याय आहे की जिथं विश्वरूप दर्शन इथपर्यंत अर्जुनाच्या सर्व जाणीवा अंतरंग चतुष्टयाच्या, म्हणून मी म्हणतोय त्याचं शरीर तिथंच होतं पण अंतरंग चतुष्टय कसं बदललंय बघा. म्हणून अंतरंगातनं बदल व्हायला पाहिजे. हे नुसतं हृदय जे धडधडणारं हृदय आहे, मेडिकल सायन्सचं हृदय आहे, याचा आणि अध्यात्माचा काही एक संबंध नाही, लक्षात ठेवा. मन बुद्धी चित्त अहंकार काय कुठे निघाली. तर हा जो त्याचा अंतरंग चतुष्टयाचा बदल आहे, हा बदल आपल्याला समजला पाहिजे. तो हा 11वा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या विश्रांतीच्या ठिकाणाचे निरूपण करणार आहे. काय ठाकूर, बरोबर ना. कुठं जातं बघा ते. आता आपल्याला परमेश्वर एक तर कळत नाही, त्याचं स्वरूप एक तर कळत नाही, आणि त्याचं विश्रांतीचं ठिकाण म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करून त्याच्यातही तो असतो, पण त्याच्याही पलीकडे तो जो काही आहे. म्हणजे काय यांना म्हणायचं आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड अजून वेगळंच आहे, विश्वातीत जो आहे तो वेगळाच आहे, आणि हे ब्रह्मांड पण त्याच्या स्वरूपातच दिसायला लागलं. अनंत अनंताच्या स्वयंभू, म्हणजे जेव्हा ब्रह्मांड नव्हतं, हे काहीच निर्मिती नव्हती, त्या विश्व स्वरूपामध्ये परत विश्व परत थिटा पडतो. म्हणजे कुठला शब्द वापरायचा हेच कळत नाही. म्हणजे नेती नेती म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार इथं घडतो. त्यामुळे याच्याही जाणीवा ते त्याचं निजधाम आहे. म्हणून या निजधामाची जाणीव जी आहे ती या विश्वदर्शनाच्या अध्यायामध्ये आपल्याला मिळणार आहे. कारण ते आता याच्यामध्ये अजून एक भाग येतो, विश्रांतीचं स्थान म्हटलंय, बरोबर आहे ना. याच्यामध्ये मागच्या आपण अध्यायांमधनं पाहिलं होतं की ब्रह्मदेव सुद्धा जिथं झोप सुरू होते, जे त्याच्या
याची जाणीव जेव्हा सुरू होते, प्रलयाची जाणीव सुरू होते, त्याच्यामध्ये काय होतं, प्रलय जो म्हटला जातो त्याच्यामध्ये मागे पण मी सांगितले तुम्हाला, परंतु प्रलयाच्या जाणीवेमध्ये संपूर्ण पृथ्वी जी आहे ही तिच्या आतला जो सगळा प्रत्येक जे पृथ्वी तत्व म्हणून जे आहे तिच्या आतल्या जाणीवातनं सर्व अग्नी जो आहे तो अग्नी बाहेर यायला लागतो, सर्व जळायला लागतं. आणि त्याच वेळेला जलाचा एक प्रकारचा संयम आहे, जलाचा तो सुटतो. आता जलाचा संयम सुटतो म्हणजे जल तत्व हे ईश्वराच्या अधीन आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वाहणारी लाट ही सुद्धा त्याच्या अधीन असते, त्याच्यावर आपला काही कोणाचा कंट्रोल नाहीये. मी म्हणतो म्हणून लाटेने असं जा नव्हेच. तर त्यामुळे तिचा संयम सोडला जातो, ईश्वरी शक्ती तिला पूर्णपणे मुभा देते आणि संपूर्ण जल तत्व स्वतःच्या कार्याच्या दिशेने सुरू होतं आणि संपूर्ण पृथ्वी तत्व ते स्वतःमध्ये विरघळवून टाकतं. लक्षात ठेवा, जलाचा हा अत्यंत महत्वाचा गुण आहे की ते विरघळवून टाकतं. पाणी तर आहेच, तुम्ही पाहता ते आपल्यामध्ये असणारी लाळ जे स्वरूप आहे हे पण जलतत्व आहे, तुम्ही सगळं त्यात विरघळवूनच टाकता. आतमध्ये असणारे विविध प्रकारचे केमिकल्स आहेत तयार होणारे, ग्रंथींमधनं स्त्राव होणारे, हे सुद्धा काय जलतत्वच आहे, त्यात विरघळवून टाकलं जातं. डोळ्यातनं येणारे अश्रू हे सुद्धा तुमचं दुःख अथवा अति आनंद विरघळवून टाकतं, त्याच्यात ती ताकद आहे. म्हणून माणूस अति दुःखात रडला नाही तर त्याला रडवावं लागतं, लक्षात ठेवा. कारण त्या जलामध्ये ती ताकद आहे जे दुःख विरघळवण्याची, बाकी कशात नाहीये. म्हणून या प्रत्येक गोष्टीमध्ये ते जलतत्व विरघळून टाकतं सर्व पृथ्वी तत्वाला. राहतं काय, सर्वत्र जलमय स्वरूप तयार होतं आणि त्याच्यामध्ये हे जे तेज तत्व आहे ते तेज तत्व या जलाला वायू रूपात परावर्तित करतं. आणि हा वायू जो आहे हा आकाशामध्ये, आता पृथ्वीमध्ये काय होतं, जलामध्ये आणि पृथ्वीमध्ये की संपूर्ण 84 लक्ष योनींमधले जीव होते, लक्षात ठेवा. ते सर्व मरतायत. म्हणजे आत्ता समजा प्रलय झाला, लक्षात ठेवा, तर आपण मरणार ना, आपण मरणार, पण आपण कुठं जाणार आहोत हे लक्षात घ्या. म्हणजे माणूस मरायला तयार होतो, लक्षात आलं. आपण मरायला तयार व्हायला पाहिजे. मग काय होणार, आपण मेलो की आपला जीवात्मा आहे, तो जीवात्मा जो आहे तो जीवात्मा तेज तत्वामधलं जल जे आहे त्याच्याबरोबर तो जीवात्मा पण वायू तत्वात ओढला जातो. सर्वांचे जीव 84 लक्ष योनींमध्ये अस्तित्वात असणारे सर्व जीव त्यावेळेला जेव्हा प्रलय होईल तेव्हा, पण आत्ता जरी म्हटलात तरी सुद्धा, म्हणून मी आत्ताचं उदाहरण केलं, त्याचं कारण ते आहे, हे सर्व जीव हे होतात आणि तो वायू त्या सर्व जीवांना आपल्या लपेटीत घेतो आणि आकाश तत्वात विलीन करतो, लक्षात ठेवा. आणि हे आकाश तत्व म्हणजे परब्रह्माची जागच्या जागी असणारी आत्मस्वरूपातील स्थिती आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला नेमकं कळतं की आपण परब्रह्ममय कसे होतो. तसंच झालं ना, म्हणजे आपलं मूळ अस्तित्व काय आहे, ईश्वराचं अस्तित्व आहे. अहम आत्मा कधीची विसरू नये हे तिथं कळतं. पण हे कळायला अजून कित्येक लाखो वर्ष जातील हे अनुभव यायला. म्हणून साधनेमध्येच हा प्रलय करायचा आहे असं आपण सांगतो.
साधनेमध्ये म्हणजे आपल्या स्वतःमध्येच ती अष्टधा प्रकृती आहे. मग त्या प्रकृतीच्या साह्याने हा प्रलय आपणच आपल्या आतमध्ये घडवायचा आणि सर्व अस्तित्व आहे ते वायू तत्वाच्या जाणीवेतून नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत आपल्या आत्मतत्वापर्यंत ओढायचा लक्ष. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी होय. लक्षात ठेवा, एवढी ही प्रलयाची कल्पना आहे. प्रलय जो भौतिक स्वरूपातला होईल तो वेगळा आहे, पण साधकाच्या म्हणून याची देही याची डोळा या जाणीवेपर्यंत शिरणं हे समजून घेता यायला पाहिजे. आणि म्हणजे काय झालं, तिथं आपल्याला या जाणीवेतनं जात असताना खरं विश्वस्वरूप कळणार आहे. अर्जुनाला जरी हे स्वरूप दाखवलेलं असलं तरी प्रत्येक जीवात्म्याला हा हक्क आहे की त्यांनी आत्म्याच्या जाणीवेतून साधना करावी असा अभिप्रेत आहे. आणि माणूस नेमकं तेच करत नाही. त्यामुळे ही निर्गुणाची जाणीव तयार होते, एक प्रकारची अद्वैत तत्वज्ञानाची जाणीव तयार होते. आणि यातून मी ब्रह्म आहे ही अद्वैताधिष्ठित जाणीव सातत्याने आपल्या साधनेत आणावी लागते. आणि तिची अनुभूती येणं म्हणजेच स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावणे ही ती जाणीव आहे. हे अत्यंत सुंदर. आणि अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं म्हणजे मला काय होणार नाही असं समजायचं काही कारण नाहीये. सर्व संतांनी घेतलेलं आहे विश्वरूप दर्शन, लक्षात घ्या. त्याशिवाय एवढं परमप्रेम स्वरूप ते प्रकटच करू शकत नाहीत. आपल्यात येतो का एवढा प्रेमाचा उमाळा कधी दुसऱ्याबद्दल? राग आला तर आपल्या पोरांनाही बाजूला सारणारे असतो आपण, लक्षात ठेवा. कसलं आलंय प्रेम? खोट्या कल्पना आहेत प्रेमाच्या त्या, असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय, लक्षात. म्हणून हे समजलं पाहिजे. आता इथं आपण थांबूयात आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.